2014च्या निवडणुकीत 2019च्या निवडणुकीत संविधान बचाओ देश बचाओ आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलतील। अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही, एवढं चांगलं संविधान आहे। पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये, विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदलला आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात, ते घाबरून जातात, म्हणतात घटना बदलला। मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते। इथं बहुतेकांना माहिती आहे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेले आहे। तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2 वर्ष पंतप्रधान होते, 2 वर्षात तीनदा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये पी.व्ही. नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लाल बहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला। मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग हे जी मुदत संपली होती ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली। मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात का नाही बघण्याकरता पाहिजेच होती। दुसरी दुरुस्ती, आमच्या महिलांना 33% जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये चांगलं झालं ना। 50% महिला वर्ग आहे, करणंच गरजेचं होतं। अनेकांनी आश्वासन दिली आमचं सरकार आलं आम्ही 33% जागा देऊ, कुणी दिलं नाही। द्यायला धमक आणि ताकद लागते, जोर लागतो, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते, अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे। आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, हे ज्या काही छोट्या छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही कुणी पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात। 370 कलम रद्द करायचं अमेंडमेंट करावी लागली। जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं, जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती। आज महाराष्ट्र सरकारने तिथं जमीन घेतली, महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय। जर आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला, त्याला हॉटेलचा खर्च परवडला नाही तर तो महाराष्ट्र सदनमध्ये राहील, तिथं जेवेल, तिथं राहील, तिथं नॉमिनल चार्ज देईल। त्याकरता आपण प्रयत्न करतोय, अशा पद्धतीची कामं आपण करतोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत। मित्रांनो, सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटतंय।